नमस्कार मैत्रिणींनो, इथे आपण वाटाणे भात बनवणार आहे। त्यासाठी इथे मी 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहेत, 4-5 मिरच्या कटिंग करून घेतलेल्या आहेत, थोडासा फ्लावर आहे, ढोबळी मिरची आहे, वाटाणा घेतला 1 वाटी, बटाटा घेतला आणि इथे 2 ग्लास तांदूळ मी म्हणजे अर्धा किलो बासमती तांदूळ मी भिजत घातले होते अर्धा तास। चला तर आता आपण त्यामधलं पाणी काढून घेऊया आणि आता आपण शिजण्यासाठी टाकूया। इथं पाणी उकळलेलं आहे, त्यामध्ये मी लिंबू पिळून घेतेय आणि 1 ते 2 चमचा मी इथे तेल टाकून दिलेलं आहे आणि थोडंसं मीठ आणि त्यामध्ये हे भिजवलेला तांदूळ मी टाकून देत आहे। हे आपल्याला 90% शिजून घ्यायचं आहे। चला तर छानसा हलवून आपण झाकण ठेवून देऊया। बघा अशा प्रकारे आपला भात शिजून झालेला आहे, त्यामधलं पाणी काढून घेतेय। चला तर आपण आता पाणी काढून घेऊया। बघा 90% भात शिजलेला आहे आपला। चला तर आता आपल्याला भाज्या फ्राय करायच्या आहेत। त्यासाठी इथे एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 वाटी भरून तेल टाकत आहे। चला तर जिरे मोहरी टाकून देऊया। लसूण भरपूर टाकायचा आहे आपल्याला। हिरवी मिरची टाकून देते। लसणाने मसाले भाताला खूप टेस्ट येते, म्हणून मी इथे जास्त लसूण टाकलेला आहे। छानसं परतून घ्यायचं आहे आपल्याला। चला तर आता कांदा टाकून देऊया। तो पण छानसा परतून घ्यायचा आहे। बघा अशा प्रकारे आपला कांदा पण फ्राय करून झालेला आहे। आता आपल्या सर्व भाज्या आपण त्यामध्ये टाकून देऊया। गाजर, शिमला, फ्लावर, बटाटा, वाटाणा हे पण आपल्याला छानसं परतून घ्यायचं आहे। हळद टाकून दिलेली आहे। गरम मसाला पण टाकून दिलेला आहे। लाल तिखट टाकून दिलेला आहे। असं आपल्याला 1 ते 2-3 मिनिटे आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे, कारण आपल्या भाज्या शिजल्या पाहिजेत। चला तर भाज्या तर आपल्या चांगल्या शिजलेल्या आहेत। आता हा भात आपण त्यामध्ये टाकून देऊया, शिजवलेला भात। सर्व भात टाकून दिलेला आहे। आता चांगलं हलवून घ्यायचं आहे आपल्याला। छान झालेला आहे आपला भात। तर सर्व बाजूने हलवून आपण त्यावरती 5 मिनिटे झाकण ठेवून देऊया। तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे भात। 5 मिनिटे आपण झाकण ठेवून देऊया।